नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आदरणीय देवा जाधवर सरांच्या पुस्तकातून जे 600 सराव प्रश्न आपण बघत आहोत. बघा कोणतं पुस्तक आहे हे. 73वी चालू घडामोडीची आवृत्ती 600 सराव प्रश्न. याच्यातलं जे काही आपण आज पुढचा पाठ बघणार आहोत. आज कितवा पाठ आहे तर 8वा पाठ आहे. आपले आत्तापर्यंत एकूण 348 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपण 20 प्रश्न बघणार आहोत. बघा आज 20 प्रश्न का बघणार आहोत का तर ते 20ही प्रश्न जे बघणार आहोत ना ते युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट या टॉपिकवर आधारित असणार आहे. तर मग नुसते ते 20 प्रश्न आपल्याला घ्यायचे नाही आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, जो काही टॉपिक ह्या पुस्तकात दिलेला आहे तो आपण कंप्लीट करून घेऊ. म्हणजे मग तुम्हाला लगेच हे जाणवेल की अरे आपले उत्तरं लगेच सुटत आहेत, आपल्याला सगळ्या गोष्टी येत आहेत. हे कळतंय तुम्हाला मी काय सांगते. तर मग त्यामुळे आपण जे काही युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट जो टॉपिक ह्या पुस्तकात जो काही दिलेला आहे तो आपण कंप्लीट करून घेऊ. बघा ॲक्च्युली हा टॉपिक मला ह्या पद्धतीने आणण्याची इच्छा होती की इत्थंभूत सगळी युनेस्को या ऑर्गनायझेशनपासून नंतर कोणत्या आपल्या राज्यात किती आहेत हे सगळं इन डिटेल मला तुमच्यासाठी आणायचं होतं. आणि बघा मी इवन हा व्हिडिओ प्रिपेअर करण्याच्या आधीसुद्धा मी बघा युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट जे नॅचरल 7 साईट आहेत आणि मिक्स्ड एक आहे त्यांचा मॅप पण काढत होती. बघा या पद्धतीने मी रिप्रेझेंटेशन केलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या बघा ह्या कल्चरल ज्या आहेत कल्चरलचं पण मी स्टार्ट केलं होतं मॅप थ्रू दाखवण्यासाठी. पण नंतर हे करता करता मला हे लक्षात आलं की हे एका लेक्चरमध्ये तरी शक्य नाही आहे. का शक्य नाही आहे, कारण एक तर सर्च घ्यावा लागतोय, गोष्टी खूप टॅली कराव्या लागत आहेत. ठीक आहे, नक्की एकाच राज्यात किती आहेत, कारण एखादी साईट काही राज्यांमध्ये डिव्हाइड आहे. जसं फॉर एक्झाम्पल पश्चिम घाट हा 5 राज्यांमध्ये डिव्हाइड आहे. तसंच मग आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत. काही रेल्वे आहेत त्यांना पण मिळालेलं आहे युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट. त्यामुळे मग मी विचार केला की जर मी एवढं सगळं बघत बसली तर आपला हा व्हिडिओ 100% येणार नाही, हा पोस्टपोन होत जाईल. ठीक आहे, तर म्हणून मग मी काय केलं, पुस्तकात जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे. ॲटलिस्ट तेवढं आपण पाठ करूया. आणि हे पाठ झाल्यानंतर माझ्या डोक्यात असं आहे की ज्या काही युनेस्कोची वारसा यादी आहे तर त्याच्यावर एक सिरीजच आणायची, सिरीज लॉन्च करेल मी त्याच्यासाठी. ठीक आहे, ज्याच्यात मग युनेस्कोपासून ते मग महाराष्ट्रात किती आहे, मग अख्ख्या भारतात किती आहेत, मग एखाद्या राज्यात फॉर एक्झाम्पल आसाममध्ये नॅचरल किती आहेत, मग मिक्स्ड आहे की नाही तर नाही आहे, मिक्स्ड एकच आहे आपल्या पूर्ण देशभरात कांचनजंगा. ठीक आहे, सिक्कीममध्ये. किंवा मग कल्चरल आहे का, एखाद्या राज्याशी रिलेटेड प्रश्न विचारला, पहिल्या कोणत्या आहेत याची मी एक लेक्चर सिरीज मग ती लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून का असे ना किंवा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून का असे ना मी नक्कीच त्या सिरीज तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे, पण त्याच्यासाठी मला वेळ द्यावा लागणार आहे. त्या युनेस्कोच्या वेबसाईटवर जावं लागेल. आपल्या भारतातलं पण नेमकं ऑथेंटिक डेटा मला कलेक्ट करावा लागेल आणि तेव्हाच मी ते लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते. तर ठीक आहे, ॲटलिस्ट याच्यात जेवढं काय दिलेलं आहे ते आपण कंप्लीट करून घेऊ. बघा सुरुवात करूया. तर युनेस्को वारसा यादी 2025. आणि हा आत्ताचा टॉपिक का खूप महत्त्वाचा आहे, कारण बघा महाराष्ट्रातील काय तर 12 किल्ले, म्हणजे महाराष्ट्रात 12 एका टोटल नाही, महाराष्ट्रातले 11 आहे आणि एक कुठलं आहे तमिळनाडूमधलं, पण ते काय आहे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या अंतर्गत काय मिळालं आहे तर हे बघा या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे ही आपल्यासाठी काय अभिमानास्पद एक गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा, त्यामुळे आपल्याला इन डिटेल करायलाच पाहिजे. तर आपण सुरुवात करूया. बघा त्यामुळे ही न्यूज खूप चर्चेत आहे. बघा युनेस्कोच्या पॅरिस फ्रान्स येथील 6 ते 16 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या युनेस्को वारसा समितीच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आला. किती? 12 गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आला. कोणाच्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा समावेश करण्यात आला. बैठक कुठे पार पडली? पॅरिस फ्रान्स येथे. कधी पार पडली? 6 ते 16 जुलै 2025. म्हणजे जुलै महिन्यातली ही न्यूज आहे, वर्ष 2025.
या स्थळांना आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर मान्यता मिळाली. पुढे बघा, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. युनेस्कोच्या वारसा यादीत भारतातील एकूण ठिकाणे किती आहेत नीट लक्षात घ्या. एकूण किती आहेत आता 44. त्यानंतर भारत 44 स्थळासह 6व्या स्थानावर आहे. म्हणजे जगभरातील जर आपण रँकिंग बघितलं कोणत्या देशात जास्त आहे आणि त्याची रँकिंग बघितली तर भारत कोणत्या स्थानावर आहे? भारत आहे 6व्या स्थानावर. अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एशिया पॅसिफिक क्षेत्राचा विचार केला तर 2ऱ्या क्रमांकावर आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर जगात सर्वाधिक वारसा स्थळ कुठे आहे? इटलीमध्ये आहे. आणि किती आहे बघा? 61. युनेस्कोच्या वारसा यादीत महाराष्ट्रातील ठिकाणे किती आहेत? एकूण 6 आहेत. बघा, यापूर्वी आपण आदरणीय विठ्ठल बडे सरांचं जे पुस्तक कंप्लीट करून घेत आहोत आणि त्याच्यात मी पर्यावरणावर GK 1 लाइनरमध्ये पर्यावरणावर जे काही टॉपिक कंप्लीट केले, 2 लेक्चर एकाच लेक्चरमध्ये मी पर्यावरण हा टॉपिक कंप्लीट केला. आता मलाच आठवत नाही किती लेक्चरमध्ये. तर त्याच्यात जे काही कंप्लीट केलेलं आहे तर एका ठिकाणी बघा, हे मी तुम्हाला सांगितलेलं की एका ठिकाणी 7 दिले होते, पण मी तुम्हाला सांगितलं होतं ते 6 आहे. पण ते 6 नेमके कोणते ते आपल्याला इथे त्याचा खुलासा होतो आहे. नेमके 6 कोणते? त्या 6 मध्ये पण खूप कन्फ्युजन होत होतं. ठीक आहे, तर आता ही गोष्ट इथे नीट बघून घ्या. युनेस्कोच्या वारसा यादीत महाराष्ट्रातील ठिकाणे किती आहे? एकूण 6 आहेत. आणि भारताचा क्रमांक जर विचारला ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तर 6वा आहे जागतिक वारसा स्थळांच्या क्षेत्रात. एशिया पॅसिफिक क्षेत्रात 2ऱ्या क्रमांकावर आहे. आणि युनेस्कोच्या वारसा यादीत महाराष्ट्रातील ठिकाणे किती आहे? एकूण 6 आहेत. बघा, अजिंठा लेणी आणि एल्लोरा लेणी म्हणजेच वेरूळ लेणी 1983ला. हे कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. नंतर घारापुरी एलिफंटा लेणी 1987 रायगडमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004 कुठे? मुंबई या ठिकाणी. व्हिक्टोरिया गोथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प 2018 मध्ये मिळालं आहे आणि कुठे आहे? मुंबई. आणि मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया 12 किल्ले. आता इथे सगळे बघा हे जे आहे दिलेले कोणते काय म्हणतात त्याला ठिकाणं: पुणे, रायगड, नाशिक, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, विल्लपुरम. आता कळलं तुम्हाला? जे 6 आहेत ते नीट लक्षात ठेवा. त्यांचे वर्ष पण 100% लक्षात ठेवा. जोड्या जुळवायला विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, जर मुंबई ह्या ठिकाणाचा विचार केला तर मुंबईतले 2 ठिकाणं आहेत. कोणते? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प. मुंबईतली 2 कळाली. नंतर छत्रपती संभाजीनगरमधली 2 लक्षात ठेवा, अजिंठा आणि वेरूळ. 1983 हे सगळ्यात प्रथम. मी तुम्हाला पुढे जसं जाईल लेक्चर तसं तुम्हाला सांगेल. पण छत्रपती संभाजीनगरमधली कुठली? 2 आहेत. मुंबईतली किती आहेत? 2 आहेत. झाले किती? 4. वर्ष पण लक्षात ठेवा. मुंबईतलं जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004चं आहे आणि व्हिक्टोरिया आर्ट जे आहे ते 2018चं आहे. राहील लक्षात. त्याच्यानंतर घारापुरी किंवा एलिफंटा लेणी 1987चं आहे रायगडमधलं. आणि जे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया 12 किल्ले ते आहे 2025. सोपं आहे की नाही लक्षात ठेवायला? हे बघा कसं सोपं आहे मी तुम्हाला सांगते. हा प्रश्न विचारला जातो की पहिल्यांदा कोणत्या ठिकाणांना वारसा यादीत स्थान मिळालं आहे. त्याच्यातले आपले महाराष्ट्रातले 2 आहेत बघा, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी. राहील एवढं लक्षात. त्यामुळे हे वर्ष तर लक्षात ठेवावेच लागतील की नाही. त्याच्यासोबत कोणते आहेत? आग्रा किल्ला 1983, ताजमहल 1983. राहील लक्षात. म्हणजे 1983ला सगळ्यात आधी 4 स्थळांना मिळालं आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राला बघा कधी? मग 1987ला एलिफंटा गुफा. राहील एवढं लक्षात. आणि मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? मग 2004, 2018 आणि 2025. राहील लक्षात. पुढे चला. पश्चिम घाट महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील युनेस्को वारसा यादीतील ठिकाणे संख्या 6च आहे, 7 नव्हे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. युनेस्कोच्या यादीत आत्तापर्यंत समाविष्ट झालेली भारतातील ठिकाणांचं वर्गीकरण बघा. सांस्कृतिक किती आहे? 36 आहे.
नैसर्गिक किती आहे 7 आहे, मिश्र किती आहे 1 आहे. आणि एकूण किती झाले, तर एकूण झाले किती 44. आणि ह्या 44चं डिव्हायडेशन कसं आहे, तर सांस्कृतिक किती आहे 36, नैसर्गिक किती आहे 7 आणि मिश्र किती आहे 1. राहील लक्षात. पुढे जाऊया. युनेस्कोच्या यादीत आतापर्यंत समाविष्ट झालेली जगातील ठिकाणे यांचं वर्गीकरण बघा. सांस्कृतिक ठिकाणे 972. आता जसं आपण भारताचं पाहिलं तसं आपल्याला जगाचं पाहायचं आहे. सांस्कृतिक ठिकाणे 972 आहेत. नैसर्गिक ठिकाणं किती आहेत 235 आणि मिश्र ठिकाणे 41 आहेत. पण इथे हे जरी एवढं लक्षात नाही राहिलं तर हे लक्षात ठेवा, एकूण किती आहे 1248, 1248. लक्षात कसं ठेवायचं, 1 2 का 4, 1 2 का 4 आणि 4 नंतर 4च्या दुने म्हणजे 4 2 जा 8 किंवा 4 दुने 8. 1 2 का 4, 4 दुने 8, 1 2 4 8 असं लक्षात ठेवा. आता बघा 12 गड किल्ले पुढील प्रमाणे आहेत. तर आता तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे ते नीट बघा. पुण्यातले कोणते आहेत, राजगड आणि शिवनेरी. राजगड आणि शिवनेरी पुण्यातले, पुन्हा सांगते, पुण्यातले 3. नीट लक्षात घ्या, पुण्यातले आपण 3 बघतो आहोत. हे बघा, जर करायचं झालं ना तर आपण पटापट वाचून पुढे जाऊ शकतो, पण डोक्यात घुसत नसेल आणि बाकीच्या गोष्टी जर क्लिअर होत नसतील तर पुढे जाण्यात काहीच पॉईंट नाही आहे. त्यामुळे मग कोणत्या जिल्ह्यात आहे, काय नावं आहेत, हे जितकं जास्त लक्षात राहील, जितका परफेक्ट अभ्यास होईल तेवढं आपल्याला चांगलं. तर बघा आता आपण पुणे जिल्हा बघतोय ना. पुणे जिल्ह्यात बघा राजगड, शिवनेरी, लोहगड. ठीक आहे. आता इथे बघा एक लक्षात ठेवा, फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, पुणे का शिरालो. पुणे का शिरालो. पुणेवरून पुणे, कावरून काय, काचं काहीच नाही. पुणे का शी फॉर शिवनेरी, रा फॉर राजगड आणि लो फॉर लोहगड. पुणे का शिरालो. पुणे, शी फॉर शिवनेरी, रा फॉर राजगड आणि लो फॉर लोहगड. राहील लक्षात. आता बघा रायगडात 2 आहेत. त्याच्यातही कोणतं, रायगडातला एक रायगड आणि एक खांदेरी. लक्षात कसं ठेवणार, मी रायगडवरून काय लक्षात ठेवते नेहमी, राया. तर रायाचा काय खांदा दुखतोय, त्याने काहीतरी जड उचललं असेल, काहीतरी झालं असेल असं लक्षात ठेवा. रायाचा खांदा दुखतोय, रायावरून रायगड आणि त्याच्यातलंच मग काय रायगड हा किल्ला आणि खांदावरून खांदेरी. राहील लक्षात. नाशिकमधलं साल्हेर. राहील लक्षात. आता जसं बरं ठीक आहे. नंतर साताऱ्याचं काय प्रतापगड. सरळ सरळ नसेल लक्षात राहत तर लक्षात ठेवा, ताराने काय केला, प्रताप केला. प्रताप, ताराने प्रताप केला. नंतर रत्नागिरीतलं काय सुवर्णदुर्ग. रत्नाला सुवर्ण खूप आवडतं. रत्नाला काय आवडतं, सुवर्ण खूप आवडतं. कोल्हापूरचा पन्हाळा लक्षात ठेवा, माहिती असेल. सिंधुदुर्गातले 2, एक आहे विजयदुर्ग, एक आहे सिंधुदुर्ग. जसं रायगडमध्ये बघितलं एक आहे रायगड, एक आहे खांदेरी, तसं सिंधुदुर्गाचं एक सिंधुदुर्ग आहे आणि दुसरं विजयदुर्ग. बघा फोर्ट विल्यमचं नाव विजयदुर्ग करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते लक्षात पाहिजे की विजयदुर्ग हा कुठे आहे, आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात. त्यामुळे इथे हे पण लक्षात राहतं. ठीक आहे. सिंधुदुर्गमधले कोण, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. आणि एक जो आहे जो तामिळनाडूमधला आहे विल्लपुरम येथील जिंजी. ठीक आहे. राहील एवढं लक्षात. तर बघा आता याच्यातले डोंगरी किल्ले लक्षात ठेवण्यापेक्षा ऑड मॅन आउट किंवा वेगळे कोणते आहे ते बघा. बेटावरील किल्ला कोणता आहे, खांदेरी, रायगडमधला. बेटावरचा किल्ला कोणता आहे, रायगड, खांदेरी. त्याच्यानंतर दुसरा बेटावरील किल्ला कोणता आहे, रत्नागिरी, जो सुवर्णदुर्ग आहे. हे लक्षात ठेवा. आणि तिसरा बेटावरील किल्ला कोणता आहे, सिंधुदुर्ग. हे या गोष्टी नीट लक्षात ठेवा. हे बघा इतका इन डिटेल विचारणार नाही, पण जस्ट दिलंय तर जेवढं लक्षात राहील तेवढं बघा. बेटावरील किल्ला खांदेरी, रायगड, नंतर सुवर्णदुर्ग रत्नागिरीचा आणि नंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमधला. राहील एवढं लक्षात. आता बघा, आता आपल्याला जे 44 ठिकाणं आहेत जे मला तुमचे व्यवस्थित करून घ्यायचे होते.
पण बघा ते जर करत बसली असती तर ते झाले नसते. मी पुन्हा सांगते, एक सिरीज राबवू आणि त्याच्यातून घेऊ. आता याच्यात बघा सांस्कृतिक म्हणजे कल्चरल, नॅचरल नैसर्गिक आणि नंतर मिश्र या पद्धतीने दिलेलं आहे. इथे आहे मिश्र. ठीक आहे, तर आता आपण काय बघून घेऊ. 2000 एक तर रिसेंटचे बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तो मॅप दाखवते. हे बाकीचे जे कोणत्या राज्यात कोणते आहे ते आपण नंतर बघूया सिरीजमध्ये. सध्या बघा लक्षात कसं ठेवणार, एक लक्षात ठेवा 2016 पासून बघू. 35वं कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान जे मिश्र आहे सिक्कीममध्ये 2016. 2017ला अहमदाबाद शहराला म्हणजे कुठे आहे, गुजरात, सांस्कृतिक कॅटेगरीमध्ये. नंतर विक्टोरियन आर्ट 2018 महाराष्ट्रात कल्चरलमध्ये. जयपूर शहर 2019 जे राजस्थानमध्ये आहे. ठीक आहे, हे तर सगळे पुढच्या सांगते ते सांस्कृतिकच आहे. नंतर काकतीय रुद्रेश्वर आणि धोलविरा शहर यांना 2021 मध्ये काकतीय रुद्रेश्वर आणि धोलविरा. काकतीय रुद्रेश्वर तेलंगणा आणि धोलविरा शहर गुजरात. शांतिनिकेतन 2023 मध्ये 2. शांतिनिकेतन जे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि होयसळ मंदिर ते 2023 मध्ये मिळालं आहे जे कर्नाटकमध्ये आहे. नंतर मोईदम्स 2024 मध्ये ज्यांना आसाममध्ये मिळालेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया 12 किल्ले महाराष्ट्र आणि तामिळनाडू 2025 मध्ये सांस्कृतिक याच्यात. आता याच्यात ॲटलिस्ट इयर वाईज तरी लक्षात ठेवा. काकतीय रुद्रेश्वर टेम्पल आणि धोलविरा 2021, मग 2022 शांतिनिकेतन होयसळ मंदिर, 2024 मध्ये मोईदम्स आणि मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया 2025 महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे बघितलेले आहेत. दुसरं मला एक काय सांगायचं आहे की मोईदम्स पण लक्षात ठेवा. हां, हे बघा हे दिसतंय तुम्हाला, हे मोईदम्स जे 2024 मध्ये त्याला मिळालेलं आहे. आसाममधली सांस्कृतिक आहे, हे एक लक्षात ठेवा. हां, त्यानंतर मला तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ दाखवायचा आहे. त्याच्यानंतर मी काय करते, तुम्हाला मॅप दाखवते आणि मॅप थ्रू आपण कोणत्या नॅचरल आणि एक मिक्स्ड जी आहे ती लक्षात ठेवूया. आता मला जो व्हिडिओ दाखवायचा आहे तो मोईदम्सवर आहे, जो मी मागच्या वर्षीसाठी तयार केलेला. तो तुम्ही फक्त बघून घ्या. 2 व्हिडिओ आहेत, म्हणजे मग याच पद्धतीने मी प्रत्येक राज्यात किती आहे असे मी शॉर्ट लेक्चर सिरीज आणेल, ज्याच्यातून आपले युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, 1-2 मिनिट थांबा फक्त, मी व्हिडिओ लावते. बघा. नमस्कार, आज आपण भारतातील किती स्थळांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे हे बघणार आहोत. जर जुलै 2024चा विचार केला, वर्ल्ड हेरिटेज कमिटीची जी नवी दिल्लीत बैठक पार पडली त्यानुसार जर विचार केला तर एकूण 43 स्थळं आहेत. आणि सप्टेंबर 2023चा विचार केला, जी बैठक रियाद सौदी अरेबिया येथे पार पडली, त्याचा विचार केला तर एकूण 42 स्थळं आहेत. यांचं डिवायडेशन कसं होतं, तर मिश्र विचारलं तर 1, नॅचरल म्हणजे नैसर्गिक विचारलं तर 7 आणि जे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक विचारलं 2024 नुसार त्याची संख्या येते 35 आणि 2023 नुसार त्याची संख्या येते एकूण 34 आणि सगळं कॉमन विचारलं मिक्स्ड करून टोटल तर 2024 नुसार संख्या सांगायची 43 आणि 2023 नुसार संख्या सांगायची 42. ठीक आहे, धन्यवाद. आता बघा हे जे मी तुम्हाला दाखवलं हे कशासाठी दाखवलं की आणि हा व्हिडिओ कोणता आहे, हा जुना आहे, त्यामुळे त्याच्यात संख्या किती आहे 43 आहे. आता किती झाली आहे 44 आहे. मग आपण जेव्हा सिरीज काढू ना ती तर त्याच्यात अपडेट होत जातील, म्हणजे पूर्ण सिरीज करू आणि मग जसे जसे ॲड होत जातील ते आपण त्याच्यावर वेगळे बनवत जाऊ. आता हे स्पेशल आसाममध्ये जे मिळालं होतं त्याच्यावर हा व्हिडिओ आहे, तो बघा. नमस्कार, आज आपण भारतातील 43rd वर्ल्ड हेरिटेज साईट कोणती आहे ते बघणार आहोत. तर ती आहे मोईदम्स, जी घोषित करण्यात आली 46व्या बैठकीत वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या, जी बैठक जुलै 2024 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडली होती. मोईदम्स हे नेमकं काय आहे, तर मोईदम्स हे
आसाममधील चिराईदेव डिस्ट्रिक्टमध्ये आढळते आणि मोईदम्स हे अहम राजवंशातील जे सदस्य आहेत त्यांचे पार्थिव एका टेकडीसारख्या संरचनेत दफन करण्याची पद्धत म्हणजे मोईदम्स आहे. म्हणून मोईदम्सला पिरॅमिड्स ऑफ इंडिया असंही म्हटलं जाते. त्यानंतर मोईदम्स ही ईशान्य भारतातील पहिली सांस्कृतिक आणि आसाममधली तिसरी जागतिक वारसा स्थळ आहे. मग इतर दोन कोणते आहेत? तर आसाममधले इतर दोन आहे काझीरंगा नॅशनल पार्क हे पहिलं आणि त्याच्यानंतर आहे मानस वाईल्ड लाईफ सँच्युरी. धन्यवाद. ठीक आहे, तुम्हाला कळलं याच्यातून मला काय सांगायचं होतं ते. आता आणि ह्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं, ईशान्य भारतातली पहिली काय तर सांस्कृतिक ईशान्य भारतातील, बघा मी पुन्हा सांगते काय सांगितलं मी त्या व्हिडिओमध्ये, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे की ईशान्य भारतातली काय म्हटलंय मी, पहिली सांस्कृतिक, ईशान्य भारतातली पहिली सांस्कृतिक आणि आसाममधली तिसरं वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. कारण असं का म्हटलं आहे, कारण ईशान्य भारतात आहे ना सांस्कृतिकमध्ये त्यांनी पहिलं म्हटलं आहे. ईशान्य भारतात सांस्कृतिकमध्ये पहिलं आणि मग आसाममधली तिसरी. मग आसाममधल्या पहिल्या दोन कोण होत्या तर बघा काझीरंगा नॅशनल पार्क आणि मानस अभयारण्य 1985. पण हे काय होतं, हे नैसर्गिक आहे. आता बघा हा जो चार्ट मी तयार केला आहे, तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते की कल्चरल आपण बघत नाही आहोत. आता कल्चरल जे आहेत किती टोटल 36 त्या आपण कंप्लीट नंतर करू. आता आपण काय बघणार आहोत, आपण ज्या नॅचरल ज्या आहेत 7 त्या कंप्लीट करून घेऊ आणि त्याच्यानंतर एक मिक्स्ड जी आहे ती पण याच्यात आपण करून घेऊया. बघा तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी झूम आउट केलेलं आहे. तर युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट नॅचरलच्या 7 आहेत आणि मिक्स्ड 1 आहे. मिक्स्ड मी निळ्या कलरच्या पेनाने लिहिलेलं आहे. जे काय आहे कांचनजंगा नॅशनल पार्क, कुठे सिक्कीममध्ये. आता आपण ज्या आहेत ज्या 7 काय म्हणतात त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत भारतातल्या त्या आपण बघून घेऊ. तर बघा हिमाचल प्रदेशमध्ये ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क जे 2014 मध्ये मिळालं आहे. नंतर उत्तराखंडमध्ये नंदादेवी नॅशनल पार्क 1988. आसाममध्ये 2 आहेत काझीरंगा नॅशनल पार्क आणि मानस वाईल्ड लाईफ सँच्युरी 1985. त्यानंतर सुंदरबन नॅशनल पार्क 1987 आणि नंतर राजस्थानमध्ये बघा केवलादेव नॅशनल पार्क 1985. ठीक आहे, याच्यात ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काझीरंगा नॅशनल पार्क आणि मानस अभयारण्य दोन्ही 1985 यांसोबत केवलादेव नॅशनल पार्क 1985. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे आता बघा एक गोष्ट नोटीस केली तुम्ही, सगळ्यात आधी मिळालेल्या कोणत्या आहेत, 4 आहेत 1983ला. आग्रा किल्ला, नंतर ताजमहल, नंतर अजिंठा लेणी वेरूळ लेणी, ह्या लक्षात राहील. पण नंतर 1984च्या 2 काय महाबलीपुरम तामिळनाडू, कोणार्क सूर्यमंदिर ओडिशा. मग बघा 1985च्या 3 आणि तिन्हीच्या तिन्ही काय आहेत नैसर्गिक आहेत. आसामच्या 2 पाहिल्या, राजस्थानची 1 पाहिली. अशा पद्धतीने जर आपण पाठ करत गेलो तर नक्कीच गोष्टी आपल्या लक्षात राहायला मदत होत जाईल. बरं ठीक आहे, आणि शेवटचं काय नॅचरलमध्ये तर पश्चिम घाट 2012ला मिळाला आहे. आणि कोणते राज्य येतात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. ठीक आहे, आता अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या ज्या नॅचरल आहेत, नॅचरल या किती याच्यात डिवाइड झालेल्या आहेत, म्हणजे मी केलंय तुम्हाला समजण्याच्या दृष्टीने जेणेकरून तुमच्या पाठ झालं पाहिजे. नॅचरल जर आपण बघितलं त्या 7 कशा डिवाइड झाल्या, त्याच्यातले नॅशनल पार्क किती जणांना 5 जण आहेत. म्हणजे 5 स्थळांना नॅशनल पार्क, म्हणजे 7 पैकी 5 तर नॅशनल पार्कच आहेत आणि 1 आहे अभयारण्य आणि 1 जे आहे पश्चिम घाट. आणि त्याच्यापैकी पश्चिम घाट काय किती राज्यात, 5 राज्यात. कळतंय, अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, मानस अभयारण्य आसाममधलं. आणि बाकी जे राज्यात उरलेले आहेत ते कोणते, सगळे नॅशनल पार्क लक्षात ठेवायचे. मग कोणते, हिमाचल प्रदेशमधलं ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, उत्तराखंडमधलं नंदादेवी नॅशनल पार्क, राजस्थानमधलं केवलादेव नॅशनल पार्क, आसाममधलं काझीरंगा नॅशनल पार्क आणि पश्चिम बंगालमधलं सुंदरबन नॅशनल पार्क. तर तुमच्या नीट लक्षात राहावं म्हणून मी हे अजून वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर आणलेलं आहे.
आणि त्याही नंतर कल्चरलची मी स्टार्ट केलं होतं, पण आज व्हिडिओ आला नसता आणि अजून 2-4 दिवस आला नसता, म्हणून मी ते सध्या कॅन्सल केलं. तर बघा अशा पद्धतीने मी रिप्रेझेंट करणार होती. यूपी मधल्या 3, आग्रा किल्ला, ताजमहल 1983 आणि फतेहपूर सिक्री 1986, महाराष्ट्रातले 6. ठीक आहे, अशा पद्धतीने. पण हे पॉसिबल होत नव्हतं. ठीक आहे, आता आपण जे काही 20 प्रश्न आज बघणार आहोत त्या प्रश्नांकडे आपण वळूया. बघा जे काही आता आपण अभ्यास केला युनेस्को रिलेटेड, आता आपण त्याच्यावर जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. तर बघा तुम्हाला उत्तर येतात का. पहिला प्रश्न आहे, युनेस्को वारसा यादीत समाविष्ट 12 किल्ल्यांपैकी किती किल्ले कोकणातील आहेत. बघा किती छान प्रश्न आहे. युनेस्को वारसा यादीत समाविष्ट 12 किल्ल्यांपैकी किती किल्ले कोकणातील आहेत. आपण बघून घेऊ उत्तर काय आहे त्याचं. तर 5 किल्ले कोकणातील आहेत. तर आता कोकण म्हटलं की काय काय येईल बघा. रायगडमधले 2 आहेत, त्याच्यानंतर रत्नागिरीतला 1 आणि सिंधुदुर्गातले 2. मस्त, मला आवडला हा प्रश्न. ठीक आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रायगडमध्ये 2, सिंधुदुर्गमध्ये 2 आणि रत्नागिरीमध्ये 1, असे किती 5 किल्ले कोकणमधले आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारतात एकूण किती युनेस्को वारसा स्थळं आहेत 2025 नुसार. 44. महाराष्ट्रात एकूण किती युनेस्को वारसा स्थळं आहेत तर 6 आहेत. झालंय आपलं. भारतात सर्वाधिक युनेस्को वारसा स्थळे कोणत्या राज्यात आहेत तर आपल्या महाराष्ट्रात आहेत. पुढे बघा, युनेस्कोच्या यादीत वर्गीकरण निहाय भारतातील वारसा स्थळे. आणि अजून एक बघा, जेव्हा पण हे अपडेट होतं त्याच्यावर 101% प्रश्न असतोच, म्हणजे असं तोच. तुम्ही कोणतंही जाऊन उघडाल ना, हे जेव्हा पण अपडेट होतं याच्याशी न्यूज असते तेव्हा दरवर्षी याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतो. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवून करा. युनेस्कोच्या यादीत वर्गीकरण निहाय भारतातील वारसा स्थळ सांस्कृतिक किती 36, नैसर्गिक आहे 7, मिश्र आहे 1. ठीक आहे, हे 3ही विधानं बरोबर आहे. जगात एकूण युनेस्को वारसा स्थळे किती आहेत सांगितलं होतं मी तुम्हाला. 1 2 का 4 आणि 4 2 8. 1 2 4 8 लक्षात ठेवा. 1248. नंतर जगात सर्वाधिक युनेस्को वारसा स्थळ कोणत्या देशात आणि किती आहेत तर आपण बघितलं होतं, इटलीमध्ये 61. जगात युनेस्को वारसा स्थळांमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर 6व्या. पुढे बघा, विचारलं आहे 2025च्या युनेस्को वारसा यादीनुसार आणि वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे तर 3ही विधानं बरोबर आहेत. भारतातील मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियाचा युनेस्कोच्या वारसा यादीत 2025 मध्ये समावेश झाला हो. यामध्ये 12 किल्ल्यांचा समावेश आहे बरोबर. 11 किल्ले महाराष्ट्रातील आहेत, उर्वरित 1 किल्ला तामिळनाडूमधील आहे. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न, युनेस्को वारसा यादीत महाराष्ट्रातून समाविष्ट नसलेल्या किल्ल्याचे नाव सांगा. काय म्हणताय नसलेल्या, तर कोणता आहे जिंजी किल्ला, जो कुठे आहे तमिळनाडूमध्ये. खांदेरी कुठे मी सांगितलं होतं, रायगड, काय रायाचा खांदा दुखतो. रत्नाला सुवर्ण आवडतं, सोनं आवडतं म्हणजे रत्नागिरी. विजयदुर्ग कुठे तर सिंधुदुर्गमध्ये. ठीक आहे, पुढे बघा, युनेस्को वारसा यादीत भारतातील कोणत्या ठिकाणांचा सर्वप्रथम 1983 मध्ये समावेश करण्यात आला तर ब क 3ही बरोबर आहे. बघा, अजिंठा आणि वेरूळ लेणी, आग्रा किल्ला आणि ताजमहल. मग हे आपण बघितलं होतं, कोणार्क सूर्य मंदिर. तर बघा सॉरी, प्रत्येक गोष्ट किती महत्त्वाची असते, त्यामुळे जे काही सांगते आहे ते नीट लक्ष देऊन ऐकत जा. हे 4 तर झाले आपले. मग नंतर बघा 84चे कोण होते मग, सूर्य मंदिर, कोणार्क आणि महाबलीपुरम. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील ठिकाणे युनेस्को वारसा यादीत समाविष्ट काय म्हणता येते नाहीत तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील ठिकाणी युनेस्को वारसा यादीत समाविष्ट नाही तर बुलढाणा. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगरमधले 2, मुंबईमधले 2 आपण बघितलं होतं आणि रायगडमधले 1. पुढे, खालीलपैकी कोणत्या राज्यातील एकही ठिकाण युनेस्को वारसा यादीत नाही तर आसाममध्ये आहे, गोव्यातला आहे, कर्नाटकचा आहे, मणिपूरमधलं नाही आहे. युनेस्को यादीत वर्गीकरण निहाय जगातील वारसा स्थळे. बघा सांस्कृतिक आहे. त्यांनी विचारलं काय आहे चुकीचं विधान तर
चुकीचं एकही नाही आहे. सांस्कृतिक आहे 972, त्यानंतर नैसर्गिक आहे 235, मिश्र आहे 41. हां, चुकीचं एक पण नाही आहे. युनेस्को वारसा दिन जगभरात, युनेस्को वारसा दिन म्हणून जगभरात डॅश डॅश हा दिवस साजरा केला जातो, तर 18 एप्रिल. त्यानंतर युनेस्को वारसा दिन 18 एप्रिल 2025ची थीम काय होती? आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात असलेला वारसा. आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात असलेला वारसा. ठीक आहे. त्यानंतर युनेस्कोची 2025ची 47वी वारसा समिती बैठक डॅश डॅश या देशात पार पडली, तर फ्रान्समध्ये. जागतिक वारसा समितीच्या 2025च्या बैठकीत 20 पैकी डॅश डॅश पक्षांनी 12 किल्ल्यांचा समावेशाला पाठिंबा दिला, तर किती? 18 पक्षांनी 12 किल्ल्यांच्या समावेशनाला पाठिंबा दिला. भारत सरकारच्या वतीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही देशातील सर्व वारसा संबंधित बाबींसाठी नोडल संस्था आहे. कोणती? भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही नोडल संस्था आहे. या संस्थेची स्थापना कधी झाली? तर बघा 1861. छान प्रश्न आहे, नीट लक्षात ठेवा. 1861. पुढे बघा, युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि कायमचे प्रतिनिधी कोण आहेत? तर विशाल व्ही शम युनेस्कोमधील भारताचे राजदूत व कायमचे प्रतिनिधी. नीट लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नांसोबत. धन्यवाद.